सर्वांना नमस्कार, सलाम अलैकुम, जय भीम. मित्रांनो, जरांगे पाटलांनी जे सांगितलं होतं की मी उमेदवार उभे करणार आणि ती यादी रविवारी 3 तारखेला 5 वाजता प्रसिद्ध होणार होती. मी अगदी TV सारखा बघत होतो काय यादी येते, त्याचे काय परिणाम होणार, आणि ती काही आली नाही. 2 वाजता मी झोपलो, 2 वाजेपर्यंत वाट बघितली आणि मग पहाटे त्यांनी सांगितलं की मी एकही उमेदवार उभा करणार नाही, माझा कोणीही अधिकृत उमेदवार उभा राहणार नाही. खरं म्हणजे असं आहे की इलेक्टोरल पॉलिटिक्स म्हणजे निवडणुकीचं राजकारण आणि चळवळीचं राजकारण याच्यात थोडा फरक आहे. जरी दोन्ही एकमेकाला पूरक असले तरी, तर माझं असं मत होतंच आधीपासून. ते मी ॲडव्होकेट असीम सरोदेमार्फत पोचवलंही होतं जरांगेंकडे. तर मनोज जरांगे हे चळवळीतून निर्माण झालेले नेतृत्व आहे. त्यांना अजून या निवडणूक राजकारणाचा अनुभव नाही आणि म्हणून त्यांनी उमेदवार उभे करू नयेत असंच माझं मत होतं आणि ते तसा निर्णय त्यांनी घेतला म्हणून मला आनंद झाला. कारण चळवळी वारंवार होत नाहीत आणि एवढी मोठी चळवळ महाराष्ट्रात झाली, त्याच्यातून निर्माण झालेलं हे नेतृत्व आहे, हे असं वाया गेलं असतं. कारण काय झालं असतं, त्यांनी काही उमेदवारांना तिकीट दिली असते, मागणारे 10 आणि तिकीट देणार एकाला, आणि मग उरलेले 9 यांचे शत्रू झाले असते. तर चळवळीमध्ये एक पहिलं पथ्य पाळायचं असतं की चळवळीला अधिकाधिक लोकांचा पाठिंबा कसा मिळत राहील आणि कोणालाच विरोध करावा असं वाटणार नाही, अशी चळवळ पुढे जात असते. म्हणून मनोज जरांगे यांचं नेतृत्व या ठिकाणी बचावलं आणि त्यांनी योग्य निर्णय घेतला, म्हणून मला सकाळी खूप आनंद झाला आणि ह्या व्हिडिओद्वारे मी त्यांचं अभिनंदन करतो आहे. कारण कसं आहे की ही चळवळ जी आहे ती असेल राखीव जागा, आरक्षण वगैरे ह्या विषयावर, परंतु खरं काय समजून घेतलं पाहिजे की मराठा समाज हा एक मोठा व्यापक समाज आहे, फार गोड समाज आहे. कारण तो शेतीशी संबंधित आहे. शेती म्हणजे सजीव वाढविणे, म्हणजे वनस्पती, गहू वाढवायचा, ज्वारी वाढवायची, कापूस, सोयाबीन, तूर हे सगळे पिकं वाढवायची, कांदा, लसूण, आणि हे वाढवत असताना बीजापासून कसं ते वाढतं हे तो त्याचा साक्षीदार असतो आणि त्याचं नर्सिंग करत असतो, त्याची जोपासना करत असतो. आणि त्याचबरोबर गाई, म्हशी, बकरी, कोंबड्या हे सजीव त्याच्या अवतीभोवती असतात. म्हणून मराठा समाजामध्ये एक प्रकारचं मिठास आहे, गोडवा आहे एक प्रकारचा त्याला. म्हणून मराठा समाजात एक आहे, गरीब असो वा श्रीमंत असो, पण कोणी आला पाहुणा तर 2 घास खाऊन जा. तो म्हणाला नाही माझं जेवण आता झालं, निदान हात तरी ओले करून जा असं म्हणणारच आहे. तर हे शहरात तुम्हाला दिसणार नाही. शहरामध्ये हॉटेलमध्ये घेऊन जातात, घरात करायला असं वेळ नसतो कोणाला, इथे गोष्ट वेगळी असते. तर ते असो, पण ह्या समाजामध्ये जर अनुभवजन्य शहाणपण आलं, प्रबोधनात्मक शहाणपण आलं, ज्ञानात्मक आलं, तर महाराष्ट्राची प्रगती त्यात सामावलेली आहे. कारण आज हा 30% समाज, एवढा कुठला बाकीचा समाज आहे, आणि याला अडाणी ठेवून सगळा कारभार चाललेला आहे. इतके मराठा मुख्यमंत्री झाले, इतके मराठा साखर कारखान्याचे चेअरमन झाले, इतके कृषी कमिट्याचे प्रमुख मराठा झाले, गावातला खवीस म्हणजे खरेदी विक्री संघ, खवीचा अध्यक्ष बहुतेक मराठा आहेत. असं असून मराठा समाजाची प्रगती का होत नाही, हा खरा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर एकच आहे की मराठा हे शब्द जरी जात असला तरी ती एकसंध जात नाही, त्याच्यामध्ये 37 जाती आहेत. हे इरावती कर्वेंचं संशोधना जगभर मान्य झालेलं आहे. तर या 37 जातीमध्ये एकमेकात लग्न होत नाही, ज्यांच्यात एक सहजपणे लग्न होतात त्याला जात म्हणतात. तर हा जाती समूह उच्चकुलीन मराठ्याशी 92 कोळी मराठा लग्न करत नाही, किंवा लग्नाचा विचार जरी सांगितला तरी त्याला भयंकर संताप येतो. म्हणून हा
शेती व्यवसायाशी संबंधित असलेला, शेती तत्सम व्यवसाय करणारा एक मोठा समूह आहे महाराष्ट्रात. आणि हा जितका शहाणा होईल तितका महाराष्ट्र शहाणा होईल. हा जितका अडाणी राहील तितका महाराष्ट्र अडाणी राहील. तर याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरचं मंथन चालू झालं, ही सर्वात चांगली गोष्ट आहे. मनोज जरांगे रिप्रेझेंट करतात ते गरीब मराठा. यापूर्वी अण्णा हजारेंचं एक आंदोलन झालं होतं, त्याने गरीब मराठांचं पाठिंबा होता. आणि प्रस्थापित मराठा नेतृत्वानं आमचं काही भलं केलं नाही असा सूर असल्यामुळे महाराष्ट्रात अण्णा हजारेंसारखा साधा माणूससुद्धा नेता झाला होता. तर इथे मनोज जरांगे पुढची कॉपी आहे. आता मनोज जरांगेंना जपणं हे महाराष्ट्रातले जे कोणी विचारवंत असतील किंवा महाराष्ट्राची काळजी करणारे असतील, महाराष्ट्राचं कल्याण व्हावं अशी इच्छा असणारे असतील, त्यांनी मनोज जरांगेचं नेतृत्व जपलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मी जबाबदारी मानून त्यांना निरोप केला होता की ती माझी पण जबाबदारी आहे. तर मराठवाड्यामध्ये आम्ही युवक क्रांती दलाच्या माध्यमातून खूप चळवळी केल्या. मराठवाडा विकास आंदोलन त्यातलं आहे, दलित शिष्यवृत्ती आंदोलन आहे. याच्यामध्ये जो नेता आहे चळवळीचा, त्याला स्वतःला जातीमुक्त व्हावं लागतं. कारण रस्त्यावर हे आंदोलन करावं लागतं आणि रस्त्यावर उतरलं की साऱ्या जाती जमाती जेवढ्या आपल्या समाजात आहेत तेवढ्या असतात तिथे. म्हणून तो एका जातीशी बोलत नसतो, तो सर्वांशी बोलत असतो. तर हे काय सांगतायत की गरीब मराठा गरीबच राहतो आहे आणि याच्यावरची उपाययोजना करण्याचं त्याच्यातला एक मार्ग आहे आरक्षण. पण एकूणच त्यांचं दारिद्र्य निर्मूलन करणं हे सगळेच महाराष्ट्राची चिंता जे वाहतात त्यांचं कर्तव्य याच्यातून मार्ग काढणं, आणि तो निघू शकेल. आता मुद्दा असा आहे की चळवळ करणाऱ्यांनी निवडणुकीच्या मैदानात का उतरू नये. कारण जरी समाजामध्ये चळवळ किंवा नॉन पार्लमेंटरी पॉलिटिक्स, बिगर संसदीय राजकारण आणि निवडणुका राजकारण यात फरक करू नये हे जरी असलं, कारण ते एकमेकाशी जोडलेले असतात, तर आपल्या स्वातंत्र्य लढ्यातही हे प्रश्न आले. ज्या वेळेला काँग्रेसमध्ये एक असं लोक म्हणायला लागले की काँग्रेसची पुण्याही आहे, तर कॉर्पोरेशन किंवा असेंब्ली याच्या जे काय अर्धमुर्ध स्वराज्य दिलं होतं त्या निवडणुका लढवाव्यात. पण काँग्रेसला सुद्धा म्हणजे 22-23चा काळ आहे, 1922-23, त्या काळामध्ये स्वराज्य पक्ष म्हणून त्यांनी वेगळा लढवावा. तुम्ही त्यात मोतीलाल नेहरू होते, विठ्ठलभाई पटेल होते, सरदार वल्लभभाई पटेल यांचे बंधू, सप्रू होते. आता हे सगळे लोकांचा अनुभव काय आला की कॉन्सिलर जाऊन काही होत नव्हतं, कारण गव्हर्नर हाच सगळ्यांच्या डोक्यावर बसलेला असायचा, ब्रिटिश गव्हर्नर, तो ब्रिटिश माणूस असायचा. आणि म्हणून मग परत काँग्रेस आपल्या चळवळीच्या मार्गाने गेली. तसंच काहीसं थोडंसं या चळवळीत मोह होतो. इलेक्शनमध्ये ते इतकं वाजतं, इतके DJ असतात, इतकी चमक धमक असते की निवडणुकीला उभं राहावं असं वाटतं. पण केवळ तुम्हाला प्रोटेस्ट करायचा आहे, एक कोणाचा निषेध करायचा आहे म्हणून लोक मतं देत नाहीत तुम्हाला. मतं तुम्हाला 5 वर्षासाठी सर्व जीवनाचा विचार करणाऱ्या माणसाला दिली जातात, म्हणजे तशी दिली जावीत असं आदर्श आपल्याला अपेक्षित आहे. आपली लोकशाही आहे, आदर्श नाही, पण ती अशीच अनेक मंथनातून पुढे जाणार आहे. तर जर समजा जरांगेने काही उभे केले असेल, 20-25 काही उभे केले असते, तर ते अधिकृत झाले असते आणि मागणारे 9-10 लोक शत्रू झाले असते मनोज जरांगेचे. आणि मग राजकीय पक्षांचे शत्रू का होत नाहीत लोक, तर राजकीय पक्षांमध्ये अशी पहिल्यापासून भूमिका आहे की आमच्याकडे येतील त्यांना सगळ्यांना आम्ही तपासूनच घेऊ असं नाही, परंतु पुढे आमच्यावर काही बंधन आहेत. एक तर पक्ष रजिस्टर करावा लागतो, त्याचं एक चिन्ह नक्की होतं. तर हा काही चळवळ रजिस्टर नाही करता येत, चळवळीत काही तसं निश्चित पण नसतं आणि चळवळ जास्त व्यापक असते. पण निवडणुकांचं राजकारणामध्ये रजिस्ट्रेशन आहे, निवडणूक आयोगाचं बंधनं पाळावी लागतात, रोजचा रोज हिशोब द्यावा लागतो. या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेंना करता आल्या नसत्या. ते एक तर चिन्ह समान मिळालं नसतं, हा एक भाग झाला.
दुसरं, राजकीय पक्ष चालवताना अंतर्गत लोकशाही ही बंधनकारक आहे कुठल्याही पक्षाला. म्हणून त्यांची कार्यकारिणी पाहिजे, त्यांचा खजिनदार पाहिजे, त्यांचा अध्यक्ष सेक्रेटरी पाहिजे, ही रचना पाहिजे, सगळी सांगाडा पाहिजे तो. आणि त्याच्यामधून तुम्हाला निवडून आलेल्या लोकांनाही नियंत्रण करावं लागतं. आणि पक्षात असून जे पक्षाच्या विरुद्ध धोरणाविरुद्ध बंड करतात त्यांनाही नियंत्रित करता येतं. कारण तशा बॉडीज आहेत, एक पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट आहे, कायदा आहे तो, त्या कायद्याच्या अंतर्गत वागावं लागतं. तर हे सगळं धनुष्य आत्ता पेलवण्याची ही वेळ नव्हती. पुढे मागे जरांग्यांना वाटलं तर पक्ष काढायचा तर ते त्या पद्धतीनं काढू शकतात, प्रादेशिक पक्ष किंवा राष्ट्रीय पक्ष. राष्ट्रीय विचार असेल तर राष्ट्रीय पक्ष, पण राष्ट्रीय पक्ष काढायचं तर इंटरनॅशनल राजकारणही माहीत असावं लागतं. आणि प्रादेशिक पक्ष करायचा असेल तर राष्ट्रीय राजकारण माहीत असावं लागतं. आणि त्या संदर्भात आपल्या प्रादेशिक पक्षाची आखणी करावी लागते. पण त्याच्यात नियंत्रित करता येतं, कारण शिस्तभंग कमिटी असते, ती अधिकृत नेमावी लागते, नाही तर कोर्ट कचेऱ्या होतात. महाराष्ट्रामध्ये आता पक्ष फुटल्यानंतर किती वशिलेबाजी होती, अध्यक्ष कसे वागतात, गव्हर्नर कसे वागतात, आणि त्याच्यामधून खच्चीकरण केलं जातं. हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे महाराष्ट्रात, नुकतंच, म्हणजे ताजं उदाहरण आहे. तर हे जरांगेंना करता करता पळता भुई थोडी झाली असती. म्हणून आत्ता त्याने फक्त आपल्या चळवळीच्या जे विरोधी आहेत त्यांना पाडा एवढाच संदेश दिला, आणि तो अत्यंत योग्य आहे. आणि म्हणून ते ह्या सरकारच्या विरोधात जाणार हे नक्की आहे. ही प्रोटेस्ट मुवमेंट आहे. कारण एक तर तिथे त्यांच्यावर लाठीचार्ज केल्यानंतर उपोषण सोडण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री आले होते. मुख्यमंत्र्यांनी जाण्याचं कारण नव्हतं, पण त्याने मोह झाला की आपण जर गेलो ना आपल्या हातून जरांगेंचं उपोषण सुटलं की आपल्याला मराठा मतं गुंडाळता येतील, आपोआप मिळतील. आणि मग त्याने ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शपथ काय घेतली वगैरे वगैरे सगळी नाटकं केली. पण ही नाटकं करून फसवणुकीचा फसवणुकीची जी भावना निर्माण झालेली आहे त्याला आता ह्या सरकारला, युती सरकारला तोंड द्यावं लागेल. शिंदे सरकारला तोंड द्यावं लागेल, फडणवीसांना तोंड द्यावं लागेल. कारण फडणवीसांनी जर संयम बाळगला असता तर हे प्रकरण एवढं वाढलंच नसतं. हे चिघळलं जे प्रकरण, ते लाठीचार्ज झाला त्या लोकांवर, त्या गावात, त्याच्यावरनं. कारण मुळामध्ये भाजपवाल्यांचं वृत्तीच लोकशाहीवादी नाही आहे. लोकांचा विरोध म्हणलं की ते लोकांना शत्रूच मानतात, जणू काही शत्रू राष्ट्राचे सैन्य आहे आणि त्यांना गारजच केलं पाहिजे, अशी एक त्यांची भूमिका असते. तर त्याच्यातून हे चुका होत होत हे आंदोलन वाढलं. आणि त्याच्यामध्ये मनोज जरांगे यांचा चिवटपणा, यांची जिद्द ही वेळोवेळी पणाला लागली आणि त्याच्यात ते पास होत गेले. आणि आता ही महत्त्वाची परीक्षा पण ते पास झाले असं. तर मुद्दा असा आहे की भारताच्या अनेक देशात लोकशाही आहेत, पण भारतातल्या लोकशाहीला स्वातंत्र्य लढ्यातून आलेली दोन अंग आहेत. एक चळवळीचं अंग आहे, आणि कारण न्याय मागायचा खूप वर्षांचा राहिलेला आहे, तर त्या चळवळी पण आहेत आणि त्याला घटनेने मान्यता दिली. जोपर्यंत त्याच्यात हिंसा होत नाही तोपर्यंत निषेधात्मक चळवळ करून आपले प्रश्न वर आणणे हे आपल्याकडे घटनेशी सुसंगत आहे. फक्त हिंसा करायची नाही, नंतर दुसऱ्या जातीला दोष देत बसायचं नाही, जाती समूहाला डेवसायचं नाही, असे काही त्याचे बंधन आहेत. पण चळवळीतून जे नेतृत्व येतं ते केव्हाही केवळ इलेक्शनमधून सुरुवात केलेल्या नेतृत्वापेक्षा, इलेक्शनमधून सुरुवात केलं तर हा कुठल्या घराण्याचा आहे, याच्याकडे किती पैसे आहेत, याची जात त्याला मानते की नाही वगैरे गोष्टी येतात. म्हणजे ज्या लोकशाहीला घातक आहेत त्या गोष्टीवरच इलेक्शन व्हायला लागल्या. प्रत्येक निवडणूक लोकशाहीचा पराभव करायला लागली असं चित्र दिसतं आहे. याचं कारण चळवळीमधून आलेलं नेतृत्व. काँग्रेस का टिकली तर काँग्रेसमध्ये जवळजवळ त्यांचं सर्व नेतृत्व 10-10, 11-11 वर्ष तुरुंगवास सहन केलेलं होतं. म्हणून पहिल्या जमान्यामध्ये इंदिरा गांधींपर्यंत हा प्रश्न आलाच नाही, कारण तावून सुलाखून निघालेलं असं नेतृत्व होतं. आता जसे मनोज जरांगे याच्यातून तावून सुलाखून होतात, आता ते अधिक व्यापक झाले, अधिक ज्ञानी झाले आणि ते अधिक समज त्यांची वाढली, तर ते नक्कीच चांगले नेते होतात महाराष्ट्रामध्ये आणि ते होतील
असं सगळं पोटेन्शियल त्यांच्यामध्ये दिसतंय आज. तर त्यांनी आता निवडणुकीमधून माघार घेतली म्हणून काही बाधा आली असं बिलकुल नाही. तसंही लोक काही म्हणतील, पण त्यांनी आधी आखणी केली होती की हे उमेदवार उभे करणार आणि मग मराठा समाजात कशी फूट पाडायची वगैरे मराठा मतदानात. शेवटी निवडणुकीमध्ये माणसांना आत्मा आहे हे एका बाजूला मान्य करतो हिंदू, आणि प्रत्यक्षात मात्र निवडणुकीच्या काळात त्याला आत्मा नसतो, त्याला फक्त मत असतं. ते कसं घ्यावं किंवा कसं टाळावं. मुस्लिम लोक त्यांच्या विरोधी इतकं असुरक्षेचं वातावरण भाजपने केल्यामुळे हरियाणामध्ये ते देणारच नाही मतं. तर त्याने फ्रीज वाटले, 90 मतं आणली तर स्कूटर दिलं, पण बोटावर शाई लावून घ्यायची, म्हणजे मतदानालाच जायचं नाही. जे मतदान मिळत नाही ते कुजवून टाकायचं, अशी पण स्ट्रॅटेजी केली. आणि वातावरण विरोधी असताना सुद्धा तिथं भाजपचं राज्य आलं. तर महाराष्ट्रामध्ये तोच प्रयोग हरियाणाचा रिपीट होत होता आणि आता तो चालू आहे. पण याच्या पलीकडे लोकांचं शहाणपण अपेक्षित आहे की त्यांना हे गेम काय तो कळला पाहिजे. आणि जसं मत आपण काही व्यक्तींना देतो, उमेदवारांना देतो, तसंच आपण सरकारला देत असतो. महाराष्ट्रात कोणतं सरकार पाहिजे हा मुद्दा आहे. युतीचं सरकारला जर आपण परत निवडून दिलं तर लोकांमध्ये काही दम नाही, त्यांना नीतिमत्तेचं चाड नसलेले लोकसुद्धा चालतात, पैसे वाटणारे लोक चालतात. म्हणून डेमोक्रेसी किंवा लोकशाही त्याच्यामध्ये मार खाते. म्हणून हे सरकार घालवणं हा सुद्धा एक महत्त्वाचा हेतू आहे. आणि त्याच्याशी जरांगे निष्ठावंत राहिले, त्यांचे प्रश्न सुटतीलच, ते वेगळ्या मार्गाने सुटतील, पण त्याच्यातला महत्त्वाचा मार्ग त्यांनी स्वीकारला पाहिजे जो घटनेशी सुसंगत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये यशाशिवाय काहीच नाही. तो म्हणजे कोणाशी वैर करायचं नाही, कुठल्या अन्य जाती समूहाशी वैर करायचं नाही, आपली एकी वाढवायची, आपला लोकसंग्रह वाढवायचा. आणि सर्वांनाच वाटेल की हे नीतिमान आहे. म्हणजे ओबीसीनं सुद्धा वाटलं पाहिजे की जरांगे जे बोलत आहेत ते पटण्यासारखं आहे. आमच्या स्वार्थाला धक्का देणारं असेल पण आम्हाला पटणार आहे असं वाटलं पाहिजे. ही कला जरांगेंना शिकावी लागेल. आणि जो आपला मोठा इतका व्यापक पाठिंबा आहे तो आणखीन दाखवायचा असेल तर सत्याग्रही पद्धतीनंच लढावं लागेल, म्हणजे जेल भरू जावं लागेल. हा प्रश्न महात्मा गांधींच्या पुढे पण आला होता की ज्यावेळेला अंशात्मक निवडणुका सुरू झाल्या, अंशात्मक लोकशाही सुरू झाली, त्यावेळेला स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित नसलेली माणसं फक्त तिकिटाकरता काँग्रेसमध्ये येऊ लागली होती. आणि गांधीजी फार चिंतित झाले होते. म्हणजे इथपर्यंत झालं होतं की त्यांचा विचार काँग्रेस डिझॉल्व करून टाकावी, कारण ही जी स्वातंत्र्य लढ्याची पुण्याई ही घेऊन बदमाश लोकांनी, ज्यांना काही घेणं नाही स्वातंत्र्याशी, अशा जुन्या हितसंबंधी लोकांनी परत सत्ता संपत्ती प्रतिष्ठा प्राप्त करू नये असं त्यांना वाटत होतं. पण त्याच्यावर त्यांनी उपाय असं सांगितला की कुठल्याही काळामध्ये सत्याग्रही शीलाचे, सत्याग्रही चारित्र्याचे लोक समाजात पाहिजेत. ते समाजाचा बॅलन्स करू शकतात. जरी निवडणुका बिघडत असतील तरी जर 1% जरी लोक सत्याची बाजू घेणारे, नीतिमत्तेची बाजू घेणारे आणि त्यांच्या शब्दांना किंमत आहे, ते सांगतायत ते खोटं बोलणारच नाही अशी एक लोकांची ठाम धारणा आहे. अशा लोकांचा जर प्रभाव असा तरच भारतातली लोकशाही टिकेल. ते त्या काळात गांधींनी काम केलं, ह्या काळामध्ये आपल्याला सामान्य लोकांना काम करायचं आहे. तर मनोज जरांगेंना मी जाहीर विनंती अशी करतो की त्यांनी इथून पुढचा प्रोटेस्ट हा सत्याग्रही मार्गाचे आंदोलन करून जेल भरो केलं पाहिजे. कारण कुठलंही सरकार प्रचंड मोठ्या संख्येच्या लोकांना जेलमध्ये ठेवू शकत नाही, त्याच्यावर दबाव येतो जनमताचा. म्हणून आपलं भांडण शासन संस्थेचे आहे. आपल्या बाजूला आपली राज्यघटना आहे, ती कशी बदलायची असेल तर ती कशी बदलायची याची एक रीतच आपल्या घटनेनेच सांगून ठेवलेली आहे. आणि म्हणून राहुल गांधी म्हणतातच की 50ची मर्यादा ओलांडली पाहिजे आणि प्रत्येक जातीला मेनस्ट्रीममध्ये आपापलं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. ते बरोबरच आहे, म्हणून ते जाती जनगणना मागतायत. तर
मुठभरांची सत्ता घालवायला अनेक मार्ग आहे. हा प्रश्न जो आहे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा, तो आरक्षणापेक्षा जास्त व्यापक आहे आणि तो आहे मुठभरांच्या हातात सत्ता का, जातीच्या नावाखाली सुद्धा मुठभरांच्या हातात सत्ता का, असा एक महाराष्ट्रामध्ये शहाणपणा मिळण्याची, त्याच्यातून महाराष्ट्रात स्थिरता येईल आणि जे भामटे राजकारणात शिरलेत त्यांना पळून लावता येईल. आणि म्हणून मनोज जरांगेचे महाराष्ट्राने आभार मानले पाहिजेत. मी त्यांचे आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो.